ओम श्री स्वामी समर्थाय नमः। श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच मनमोहक आणि तुमच्या जीवनात उपयोगी येणारे संदेश मिळवण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा। याने तुम्हाला लवकरात लवकर आपले व्हिडिओज मिळतील। स्वामी भक्तांनो, स्वामी आज तुमच्यासाठी आनंद घेऊन आले आहेत आणि आनंदाची बातमी लवकरच तुम्हाला मिळणार आहे। त्यासाठी तुम्ही लवकरच तयार राहा आणि तुमच्या मनातील गोष्ट तुमच्या जवळ येणार आहे आणि तुमच्या विजयाचा दिवस देखील नक्कीच ठरलेला आहे। त्यामुळे तुम्ही भिण्याचं कारण नाही। फक्त स्वामींवर विश्वास ठेवून हा व्हिडिओ 20 मिनिटे नक्कीच ऐका आणि याच्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका। स्वामी भक्तांनो, स्वामी आपल्याला भरपूर काही ज्ञान देत असतात आणि आपण स्वामींकडे एकच प्रार्थना करायची आहे आणि ती म्हणजे की स्वामी राया, जेव्हा मी संकटाची ओझ्याखाली पूर्णपणे दबून जातो तेव्हा माझे मन व्याकुळतेने तुझा धावा करते आणि हे आई, तेव्हा तू क्षणाचा विलंब न करता लगेच धावत येते आणि मला संकटातून बाहेर काढते। हे गुरुराया, आमची तोडकी मोडकी भक्ती तुला आवडते, हीच आमची दौलत आहे आणि हे माऊली, असेच आम्हा बालकांवर प्रेम कर, आम्हाला प्रेरणा दे, आम्हाला मार्गदर्शन कर, कारण तू सोडून आम्हाला दुसरे कोणी नाहीये। मित्रांनो, संदेश आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं टाईप करा। नक्कीच स्वामींची कृपा तुमच्यावर होईल। हे समर्था, तू अनंत कोटी ब्रह्मांडाचा मालक आहेस, आम्ही तुझे बाळ आहोत। तू आमची सतत काळजी करतोस, संकटातून वाचवतोस आणि भिवू नकोस, मी तुझ्या सतत पाठीशी आहे याचा अनुभव देतोस। हे ब्रह्मांड नायक, तुला अनंत कोटी धन्यवाद, अनंत कोटी धन्यवाद। स्वामी ओम, स्वामी ओम, स्वामी ओम। मित्रांनो, एक मानसशास्त्रीय सत्य मी तुम्हाला जाणून घेतलं पाहिजे। खूप गोड बोलणारी, अति नम्रता दाखवणारी, पाया पडणारी, अति स्तुती करणारी, अति आदर सत्कार करणारी माणसं अत्यंत धोकादायक, दांभिक, आतल्या गाठीची, लबाड, बेरकी, संधी साधू व विश्वासघाती असतात। सर्वच ते असतात असे नाही, पण काही जण असतात तुमच्या खांद्यावर हात ठेवून तुम्हालाच खांदा देण्याचे षडयंत्र ती रचत असतात। या उलट जी माणसं तोंडावर रागाने, कडवट, टीकात्मक, जरी फटकळ व पण स्पष्ट बोलतात, त्यांचं अंतर्मन वरच्या प्रकृतीपेक्षा नक्कीच चांगलं असतं। विश्वासघात करणं, फसवणं त्यांच्या रक्तातच नसतं, ती खरंच एक मन मोकळे व विश्वासू असतात। म्हणूनच जीवनात आपण बाकी काही शिकू अथवा न शिकू, पण माणसं वाचायला आणि माणसं ओळखायला नक्कीच आपण आयुष्यामध्ये शिकले पाहिजे। जेवढे आपल्याला माणसे ओळखता आली पाहिजे आणि ज्याप्रमाणे ताकामध्ये लोणी असतेच, लोणी प्रकट करण्यासाठी ताक घुसळावे लागते, अगदी तसेच नामात सर्व कृपा अगदी दडलेली आहे आणि या कृपेचा अनुभव हवा असेल तर निरंतर नाम घ्यावेच लागते आणि नामानेच सर्व काही सिद्ध होत असते। लक्षात ठेव, मी तुझ्या आयुष्यातील तेच दुःख दूर करू शकतो जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादले आहे, असे स्वामी समर्थ आपल्याला सांगत आहेत। आणि दुसऱ्यांनी लादलेले तुझ्यावरचे दुःख मी नक्कीच कमी करू शकतो, पण तू स्वतः कर्माने जे दुःख तुझ्याकडे ओढून घेतलं आहे त्यातील एक कणही क्षणही मला कमी करता येत नाही। म्हणून कर्म सुंदर आणि स्वच्छ ठेव, बाकी बघायला मी आहेच। एकदम तू निश्चिंत राहा आणि कशाचंही तू टेन्शन घेऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे, असं स्वामी आपल्याला सांगतात आहे। म्हणून प्रत्येकाच्या वयाप्रमाणे आदर केलाच पाहिजे, मान आपण दिलाच पाहिजे, बोलताना शब्दांचा जपून वापर आपण केलाच पाहिजे। शब्द दुवा आहे, शब्द दवा आहे आणि शब्द दावा आहे आणि शब्द हा माणुसकीचा ठेवा आहे। माणसाला सुंदर दिसण्यासाठी सुंदर असणं महत्वाचं नसतं, तर महत्वाचं असतं ते सुंदर आणि तितकंच निरागस मन, आणि त्यावर जर निर्मळ हास्य असेल तर जगात त्या व्यक्तीपेक्षा सुंदर कोणी दिसू शकत नाही आणि असूही शकत नाही। हे तितकंच खरं आहे। स्वामी भक्तांनो, हे आपलं घर, संपूर्ण घर हेच आपलं देवघर, निराळं देवघर नाही, पण आपण दोघं इथले पुजारी। तू विचारशील पूजा कशी करायची, मी सांगेन गृहस्थ धर्माची। तू विचारशील पूजाला साहित्य, मी सांगेन पंचेंद्रिय। तू मग विचारशील नैवेद्य कोणता, मी सांगेन प्रामाणिक कष्ट हा नैवेद्य। मग प्रश्न येईल आरतीचा, मी सांगेन या देवघरात राहणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व माणसांबद्दल प्रेम, जिव्हाळा हीच आरती असते। शेवटी प्रश्न येईल प्रसाद सेवनाचा, मी सांगेन पंचेंद्रिय आणि अवयव प्रामाणिकपणे राबले असतील तर त्यांच्या आवाक्यातील प्रत्येक गोष्ट प्रसादच आहे। आणि या भक्ती मार्गात अल्पत्य हे कोणतं जर जे ते कालची ठाई मनाला न पटणारी, म्हणजेच प्रतारणा करायला लावणारी कृती आणि कोणत्याही प्रकारचा अत्याचार, जबरदस्ती हे अपत्य असतं।
हे नक्कीच तुम्ही ओळखलं पाहिजे. मनापासून हाक मार, मी नक्कीच धावत येईल, असं स्वामी आपल्याला नक्कीच सांगत असतात. संकटात असताना तुम्हाला मठात येणे, पोथी वाचन किंवा इतर धार्मिक विधी जमणार नाहीत, कारण तेव्हा तुमची मनस्थिती तशी नसते. त्यावेळेत आणखीन दुःखी राहण्यापेक्षा जाता येता उठता बसता कोणत्याही अवस्थेत कोणतीही व कशीही जागा ठिकाणी फक्त माझे नामस्मरण करीत राहा. मी सोबत असेन आणि शेवटपर्यंत तुझ्या सोबतच मी राहील. मी कोणताही चमत्कार करण्याचा अधिकार दिला नाही ना, माझी जागा घेण्याचा अधिकार दिलाय. कोणी जर असे करत असेल ना, तर इतकंच लक्षात ठेवा की माझ्या दरबारात चुकीला अजिबात माफी नाही. मी प्रत्येक भक्ताला त्याच्या भक्तीनुसार प्रचिती देत असतो आणि त्याला मी दाखवून देत असतो की मी किती शक्तिशाली आहे आणि मी काहीही करू शकतो. मग तुमचं वाईट करू शकतो, तुमचं चांगलंही करू शकतो, पण एक लक्षात घ्या की तुमच्या कर्मावर ते अवलंबून असावे, आणि ते आहे. आणि तुमची कर्म जर चांगले असतील तर मलाही काही करता येणार नाही आणि माझी भक्ती आणि शक्ती सर्व काही नष्ट होऊन जात असते. म्हणून तुम्ही आयुष्यात काहीतरी करू शकता, हा विश्वास तुमच्यामध्ये आणणं हीच आनंदाची पहिली पायरी आहे. आणि तुम्ही आयुष्यामध्ये भरपूर काही करू शकता, ही गोष्ट तुम्ही एकदा मनात ठाम केली की मग तुम्हाला थांबवू शकत आणि ही कोणाची जबरदस्ती नाही आणि कोणी तुम्हाला थांबवू शकत नाही, कोणाच्याही इथे हातात नाही आणि तुम्हाला कोणी थांबवणारही नाही. कारण तुम्ही भरपूर पहिलेच तुम्ही मनाचा विजय मिळवलाय आणि एकदा का मनाचा विजय तुम्ही मिळवला की मग तुम्हाला काहीही करायची गरज नसते, ते सर्व काही आपोआप होत जात असते. मित्रांनो, उंदीर दगडाचा असेल ना तर सर्व त्याची पूजा करतात, पण मग जर तो जिवंत असेल ना तर आपल्याला त्याला मारल्याशिवाय चैन पडत नाही. बरं, जर साप दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात, पण तो जिवंत असला तर त्याला जागीच ठार मारतात. आणि जर आईवडील फोटोत असतील तर प्रत्येक व्यक्ती पूजा करतो, पण ते जिवंत असतील तर त्यांची किंमत समजत नाही. फक्त हेच मला समजत नाही, सजीवांपासून इतका द्वेष आणि दगडांबद्दल इतकं प्रेम काय? लोक विचार करतात की मृत लोकांना खांदा देणे पुण्याचे काम आहे, तर आपण जिवंत माणसांना मदत करणे पुण्य समजलो तर जीवन किती खुशाल होईल. आणि एकदा विचार नक्कीच तुम्ही करून बघा आणि नक्कीच स्वामी समर्थ तुम्ही असे विचार केल्यावर तुमच्या पाठीशी असतील. आकाशाला भिवून पळाले तरी कुठेही आकाश हे असणारच आहे, एवढं लक्षात घ्या. त्याप्रमाणे कुठेही गेले तर देह, मन आणि त्याचबरोबर भोगही आपल्या बरोबर येणारच. म्हणून आपल्या वाट्याला आलेले कर्माचे भोग समाधानाने भोगायला शिकावे. आपल्या प्रत्येक कर्माचा साक्षी राम आहे आणि स्वामी समर्थ आहेत असे समजून वागावे. म्हणजे दुष्कर्म हातून अजिबात तुमच्या घडणार नाही आणि नेहमी सत्कर्मच घडत जातील. जीवनात दोनच वाक्य तुम्ही नक्कीच लक्षात ठेवले पाहिजे, मनाप्रमाणे झाले तर ईश्वराची कृपा आणि मनाविरुद्ध झाले तर ईश्वराची त्यात इच्छा आहे असे समजून घ्यावे. दोन्हीमध्ये तुम्हाला सुख समाधान नक्कीच मिळणार आहे. आणि जेव्हा एखाद्याच्या अनुपस्थितीमध्ये तू निंदा नादस्ती करतोस तेव्हा तू त्याची शारीरिक व्याधी, त्याची कर्म तू स्वतःवर ओढवून घेतोस. एवढेच नाही तर जो मजा घेत ऐकत असतो तो हे सुद्धा त्या कर्माचा भागीदार असतो. सोड इतरांची गोष्ट, जरा स्वतःकडे लक्ष दे, असे स्वामी आपल्याला संबोधत आहेत आणि सांगत आहेत. आणि ते लहान बाळाप्रमाणे आपल्याला शिकवत असतात. मग आपण त्यातून नक्की शिकून घेतले पाहिजे. ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, परंतु त्या सुटणाऱ्या असतात. याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याच्या अडचणी आयुष्यभर अजिबात संपत नसतात. आणि स्वामींवर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. स्वामी तुम्हाला नक्कीच साथ देतील आणि शेवटपर्यंत देतील. ज्यांनी तुम्हाला विनाकारण त्रास दिला तोच तुमचा ध्यास घेईल आणि मग जे तुम्हाला कडवे बोलत होते ना तेच तुमच्या आता यापुढे गोडवे गातील आणि जे निंदा करत होते ना तेच तुमच्या हातात स्तुती करतील. म्हणून स्वामींचे बोट सोडू नका. सोन्याचे दिवस तुम्हाला नक्कीच येतील, एवढं मात्र निश्चित आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी, हे स्वामींमध्ये पूर्णपणे शक्ती आहे. मित्रांनो, आयुष्यात जेव्हा चांगल्या गोष्टी घडतात तेव्हा एका शब्दाने कोणी विचारत नाही आणि एक वाईट गोष्ट घडली की लगेच विचारतात. आमच्याच बाबतीत का माणसांच्या आयुष्यातील दुःख हे सुखाच्या आनंदाकरता फार महत्वाचे असतात, एवढं मात्र आहे. म्हणून स्वामी म्हणतात, मोर नाचताना सुद्धा रडत असतो आणि राजहंस मरताना सुद्धा गात असतो. दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही बरं, आणि सुखाच्या आनंदात कुणी झोपतही नाही. यालाच तर आपले जीवन म्हणतात. आणि हा जीवनाचे दोन चाक घेऊन आपल्याला हे चालावेच लागते आणि या मार्गाने सर्वांना जावेच लागते, एवढे मात्र निश्चित आहे. बऱ्या वाईट, खऱ्याचे खोट्याचे, पाप पुण्याचे साक्षीदार या जगात केवळ दोन आहेत, एक माणसाचा आत्मा आणि दुसरा सर्वशक्ती परमेश्वर. म्हणून दोघांना भिवून राहा आणि दोघांना लक्षात ठेवून चांगले आणि वाईट कर्म करा.
कुणाचे चांगले झाले तर त्याचा द्वेष करू नये, कुणाचे वाईट झाले तर त्याला हसू नये. वेळेचे नेहमी भान ठेवावे, कारण चांगली वाईट वेळ कधी सांगून येत नसते. एवढे मात्र निश्चित आहे, सदैव तुम्ही स्वामी नामांचा जप करा. कधी न लागे तुम्हास दुःख, सुखाचा वारा. आलेले तुमचे संकटही जाईल माघारा. नक्कीच येईल अनुभव तुम्हा जगा वेगळा. तेव्हा मग कळेल स्वामी नामाचा अर्थ करा. म्हणून एकच मंत्र जपा, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. काळ कितीही वाईट असू द्या, परिस्थिती कितीही डाळवळ असू द्या आणि होऊ द्या, पण काळजात स्वामींबद्दल प्रेम भक्ती असेल तर एक दिवस विजय हा तुमचाच होतो आणि नक्की तो तुमचा विजय असतो. भरोसा ठेवण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे सद्गुरू आहेत, आणि जे आपल्याला सुख दुःखापासून सुखरूपकडे आनंदरूपकडे नेतात. म्हणून भरोसा फक्त सद्गुरू वचनावर ठेवावा, मनुष्य वचनावर नाही, कारण ते कधी स्थिर नसते आणि ते अस्थिरतेकडेच नेणार आहे. म्हणून फक्त नेहमी स्वामींवर विश्वास ठेवा. चांगलेच होणार हे मनात धरून चला. बाकीचे परमेश्वर बघून घेईल हा विश्वास मनात असला तर मग येणारा प्रत्येक क्षण हा आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल. निश्चिंत राहा, मी पाठीशी आहे असे स्वामी बोध करत आहेत. घर असावे घरासारखे, नकोच नुसत्या भिंती. तेथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोच नुसती नाती. त्या शब्दांना अर्थ असावा, नको नुसती वाणी. सूर जुळावे परस्परांचे, नको नुसती गाणी. त्या अर्थाला अर्थ असावा, नको तर नुसती नाणी. ही प्रीत झरावी, नको तर नुसते पाणी. या घरट्यातून पिल्लू उडावे, दिव्य घेऊनही शक्ती. आकांक्षाचे पंख असावे, श्री स्वामींवर भक्ती. आणि अशीच भक्ती आपण स्वामींवर टिकून ठेवली पाहिजे. ज्यांच्या मनी सद्गुरू विचार, तो नसे कधी लाचार. ज्याच्या अंगी श्री सद्गुरू भक्ती, त्याला नाही कशाची भीती. ज्याच्या हृदयात श्री सद्गुरू मूर्ती, त्याची होई जगभर कीर्ती. जो करेल श्री सद्गुरूंची पूजा, त्याच्या आयुष्यातून संकटे अगदी होऊन जातील वजा, आणि मग त्याला सुखाचा अनुभव नक्कीच येईल. आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुख दुःखाच्या पलट्यांवर थांबते, आणि मग आपल्या अनुभवाचे तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला नक्कीच आपल्याला भाग पाडत असते. स्वामी भक्तांनो, भूक जगात सुखी कोणीच नसतो. म्हणून आहे त्या परिस्थितीत सुख माना खायला नाही म्हणून काही जण रडतात, तर काही जण भरपूर असूनही खाता येत नाही म्हणून रडत असतात. एवढं लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला देवाने जे काही दिले आहे ते भरपूर दिले आहे, आणि त्यात तुम्ही फक्त समाधानी आणि सुखी राहा. एवढंच तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. आयुष्य छान आहे, थोडे लहान आहे. रडतोस काय वेड्या, लढण्यात छान आहे असे स्वामी म्हणत आहेत. काट्यातही फुलांची झुलती कमान आहे. उचलन घे हवे ते दुनिया दुकान आहे. जगणे निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे, आणि सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून नक्कीच पडावं लागतं, आणि त्याला ते सोसावं लागतं. एवढं मात्र निश्चित कराय. म्हणून तुम्ही जेवढे जास्त मेहनत कराल, जेवढे जास्त कष्ट कराल, तेवढी तुमची एक दिवशी मेहनत ही नक्कीच रंग लावेल, आणि मग तेव्हा तुम्ही सर्व काही मिळवून घ्याल आणि सर्व काही तुमच्या हातात असेल. आयुष्यात कधी कसली चिंता काळजी प्रश्न भीती किंवा अगदीच एकटेपणा वाटला तर औदुंबराच्या छायेत म्हणजेच अक्कलकोटाला जायला विसरू नका, कारण त्यापेक्षा मोठा निवारा अख्ख्या ब्रह्मांडात आणि अख्ख्या जगात नाहीये. एवढं लक्षात ठेवा. आणि तो कोठेच नाहीये. कोणत्याही कष्टाची लाज नको, दुसऱ्यांच्या प्रगतीची खाज नको. जो तो आपल्या परिश्रमाने पुढे जातो, उगाच आपल्या मनात कुणासाठी जळणारी आग नको. एवढे मात्र निश्चित आहे, जगामध्ये असे कोणतेही दुःख नाही की जे भगवंताच्या आनंदाला विरजन घालेल. आणि प्रत्येकाला आनंद पाहिजे, आणि आनंद हेच भगवंताचे स्वरूप आहे. नंतर मग त्याचा अभ्यास करायचे काय प्रयोजन, तर त्याचे कारण हेच की आपल्याला भगवंताची विस्मृती झाली आहे. दुसरा काय करतो हे न पाहता आपण काय करायला पाहिजे याचा अगोदर विचार करावा. भगवंताचे नाम घेणे हेच ज्ञान होण्यानेच लक्षण आहे, आणि भगवंताकडे लक्ष लागले की आत्मज्ञान ही आपोआप आपल्याला होत असते. चालता चालता कधीतरी ठेस लागणारच आहे. जगायचं म्हटलं ना तर दुःखही असणारच आहे. ठेस लागणार म्हणून चालणं का सोडायचं, दुःख आहे म्हणून जगणं का सोडायचं. सोडायचंच तर आपल्याला वाईट कर्म सोडायला लागतील. दुःखातही आनंदाला कुठेतरी शोधून नक्कीच आपण आतून रडताना नाही, दुसऱ्याला हसवायला पाहिजे. याला जगणं म्हणतात, आणि याला जीवन असं म्हणत असतात. म्हणून या त्याचप्रमाणे तुम्ही जीवन अगदी आनंदाने आणि प्रेमाने जगले पाहिजे, आणि कशाचेही तुम्ही टेन्शन न घेता जीवन अगदी जगले पाहिजे, आणि अगदी सुखमय आणि समाधानी जीवन तुमचे असले पाहिजे. चुकीचं वागणाऱ्याला एक वेळ चुकीची जाणीव आपण नक्कीच करून दिली पाहिजे. कदाचित तो आपली चूक सुधारून चांगलं नक्कीच वागू लागेल. मात्र गद्दारी करणाऱ्याला मात्र कधी माफी देऊ नका बरं, कारण तो एक ना एक दिवस पाठीत खंजीर खुपसणारच.
हे एक कटू सत्य आहे आणि हे तुम्ही नक्कीच जाणून घेतलं पाहिजे आणि तुम्हाला तुमच्या लक्षात हे सर्व काही आलं पाहिजे. निश्चिंत राहा, बाकी मी पाहून घेईल. पुढे चाल, मागे मी राहीन. कुठेही जा, तेथेही तुला बाळा दर्शन मी देईन. आणि एवढेच नाही तर तुझ्यासाठी अशक्यही शक्य करेल. हे मी वचन तुला देत आहे. म्हणून तू फक्त माझ्यावर विश्वास ठेवून राहा आणि मी सर्व काही तुझं बघून घेईल. एवढं आपल्याला स्वामी समजावून सांगत आहेत. ज्यांनी तुम्हाला विनाकारण त्रास दिला तेच तुमचा आता ध्यास घ्यायला लागतील, एवढं लक्षात घ्या. म्हणून कुणी त्रास दिला म्हणून भिवू नका. स्वामी समर्थ आपल्या पाठीशी उभे आहेत आणि ते आपले रक्षण करण्यासाठी उभे आहेत आणि भरपूर काही त्यांनी योजना करून ठेवल्या आहेत. कोणालाही न दुखवता जगणे याच्या इतके सुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाहीये. आणि ज्याला एक कळले ना, त्याला वेगळे पुण्य करण्याची आणि कमावण्याची गरज अजिबात राहत नाही. हेही तितकंच कराय. जे गेलं ते सोडून द्या आणि जे आहे त्याचा स्वीकार करा आणि जे घडवायचं आहे त्यावर विश्वास ठेवा. नक्कीच अशक्यही शक्य होईल आणि तुम्हाला सर्व काही प्राप्त होईल. एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून हसत्या खेळत्या जीवनात विघ्न आणून ज्या लोकांना आनंद मिळतो ना, लक्षात ठेवा, नियतीचा फेरा हा सगळीकडेच फिरतो आणि पाप पुण्याचा हिशोब हा सगळ्यांचा दोष असतो. म्हणून तुम्ही नक्कीच दुसऱ्या लोकांना मदत केली पाहिजे आणि माणुसकी अजूनपर्यंत जिवंत ठेवली पाहिजे. आणि या माणुसकीवर जर जिवंत ठेवली तर देवही तुम्हाला मदत करेल आणि भरपूर प्रमाणात करेल. एवढं मात्र निश्चित आहे, क्षण सुखाचे आणि 2 क्षण दुःखाचे. हे आयुष्य असंच चालायचं. माणसं भेटतील रस्त्यात, काही हात देतील, त्यांना सोबत घेऊन चालायचं, तर काही हात सोडून मोकळे होतील, त्यांना तिथे सोडून द्यायचं. हे आयुष्य आहे, असंच चालायचं. घडत नाही मनासारखं म्हणून रडत नाही बसायचं. दुसऱ्याचं सुख बघून कधीच जळत नाही बसायचं. प्रत्येकाचा एक दिवस ठेवला आहे देवाने, त्या दिवसाची वाट पाहत आनंदाने जगायचं. हे आयुष्य आहे, असंच चालायचं आणि असंच जगायचं. बघा, कोणाला आपलंसं बनवायचं असेल तर मनाने नक्कीच बनवा, फक्त मुखाने नाही. तर कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर मुखाने करा, मनाने नाही. लक्षात ठेवा, ज्या दोऱ्याला नसते असाच दोरा ही सुईमधून प्रवेश करत असतो, एवढं मात्र निश्चित आहे. आणि हे तुम्ही मनात अगदी ठाम तुम्ही ठेवून बांधून ठेवलं पाहिजे आणि हे तुमच्या लक्षात असायला हवे. मित्रांनो, मनातला कचरा रोज नक्कीच तुम्ही साफ केला पाहिजे. तो कुठल्या झाडूने नाही तर देवाच्या नामजपाने झाडला जातो. आता कचरा कुठला तर पहिला मीपणा आणि दुसरा म्हणजे अहंकार, गर्व, वासना, काम, क्रोध, लोभ, मत्सर आणि हे सर्व तुम्ही जाळून टाकले पाहिजे आणि तुमच्या मनातून सर्व विषय तुम्ही काढून टाकले पाहिजे. तेव्हाच तुमचे मन अगदी निर्मळ आणि अगदी सोजवळ होऊन जाईल आणि मग स्वामींचे दर्शन तुम्हाला मिळतील. कारण स्वामींची तुम्ही मग मनापासून सेवा करू लागाल आणि निस्वार्थ भक्ती स्वामींना खूप आवडते. स्वामी म्हणतात, नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेते तेव्हा त्यापेक्षाही काही मौल्यवान देण्याकरता तुम्ही तुमचा हात ती रिकामा करत असते. म्हणून एवढं लक्षात ठेवावं, भगवंताची मनापासून प्रार्थना करावी. आपल्याला तो बरोबर मार्ग दाखवतो. आपण अंधारामध्ये वाट चालत असताना एक क्षणभरच वीज चमकते, परंतु त्यामुळे पुढचा रस्ता सगळा आपल्याला दिसायला लागतो. त्याचप्रमाणे मनापासून भगवंताचे स्मरण केले तर पुढच्या मार्गाचे आपल्याला आपोआपच ज्ञान होते आणि ज्याच्या प्रपंचामध्ये पाठीराखा परमात्मा आहे त्यांचा तोच परमार्थ होतो. आणि सद्गुरु दर्शनाने पूर्व कर्मे पापे जळून जातात आणि तुमची पुढची काळजी सद्गुरु घेतात. तेव्हा पाठीमागची आठवण काढीत बसू नये आणि काळजी करू नये. समाधानात आणि आनंदात नक्कीच तुम्ही जगले पाहिजे आणि जगत राहिले पाहिजे. जगण्यातील वेदना कमी करायची असतील तर 3 गोष्टी नक्कीच तुम्ही शिकल्या पाहिजे. काही आपलं नाहीये, काही आपलं नव्हतं आणि काही आपलं राहणार नाहीये. एक दिवशी हे सर्व जग सोडून आपण निघून जाणार आहोत. मग गर्व कशाला, अहंकार कशाला? स्वतः यशस्वी होण्याकरता कधीच कोणाला मागे खेचू नका. आणि जो स्वतः सोबत दुसऱ्यांच्याही मनाचा विचार करतो ना, त्याच्या पाठीशी देव कायम उभा राहतो आणि केव्हाही त्याच्या पाठीशी देव तत्परतेने येतो आणि त्याच्या संकटात देव धावून येत असतो. स्वामी भक्तांनो, माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार, शक्तीनुसार जीवन जगत असला तरी नियतीने मांडलेला डाव आणि नियतीने ठरवलेला शेवट हा त्याला स्वीकारावाच लागतो. आणि तो भल्या भल्यांना घेऊन गेलाय, मग कोणीच त्यातून चुकले नाहीये. भले तुमच्याकडे पैसा असो किंवा नसो, मग तुम्हाला ते भरावंच लागेल, कारण ती कर्माची ओळ आहे आणि ती तुम्हाला इथेच फेडून जायची आहे. सोडून द्यायला शिका. हा असंच वागला, तो तसाच वागला. हा असंच बोलला, त्याने विश्वासघात केला, त्याने धोका दिला, अरे किती त्रास करून घ्यायचा. कोण कसा वागला हा विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार आपण नक्कीच केला पाहिजे. आणि कुठे चुकलो याचा अभ्यास करा, त्याच्या चुका तिथे सोडून द्या आणि आयुष्याच्या पुढच्या प्रवासाला नक्कीच तुम्ही सुरुवात केली पाहिजे. आणि तुम्हाला यात नवीन जन्म मिळालाय असं तुम्ही गृहीत धरलं पाहिजे.
मित्रांनो, नातं आणि नाती ही रक्ताचीच नाही तर जाणीवांची जोडली जातात. जर जाणीव नसेल आणि मग ती असेल सुद्धा तर परकी व्यक्ती आपली होऊन जाते, आणि जाणीव नसेल ना तर आपली व्यक्ती ही परकी होऊन जाते. हे मात्र निश्चित आहे आणि हे वाक्य खरोखर आहे. शोधावं या भाकरीला निघाली ती भूक आहे, जन्मताच गरिबी येते ही कुणाची बरं चूक आहे. भूक लागली की खाणे ही प्रकृती आहे, आणि घासातील घास दुसऱ्याला देणे ही सद्गुरूंची शिकवण नक्कीच आहे. आणि सद्गुरू आपल्याला असे शिकवत असतात आणि चांगले बोध देत असतात. एवढं लक्षात घ्या, कोणी तुमच्याबद्दल वाईट विचार करत असेल तर ते त्यांच्या कर्माचा भाग होईल, पण तुम्ही कुणाबद्दल वाईट विचार करून स्वतःचं कर्म आणि वेळ खराब अजिबात करू नका, आणि ते चांगले ठेवा. माझेपणाचे झाड, मीपणाची फांदी, अभिमानाने अभिमानाचे फूल, अहंकाराचे फळ, असा मनुष्य त्याचा जन्म झाला निष्फळ. गुरूंनी दिले नामाचे खत, भक्तीचे पाणी, त्याचे जीवन झाले सुखी आनंदी अमृतवाणी. आणि मग नक्की स्वामी समर्थांची भक्ती केल्यावर आपल्याला भरपूर काही अनुभव येतात आणि भरपूर काही आपल्याला शिकायला मिळत असतं. मग एक गोष्ट लक्षात घ्या, ती पप्पू काळे यांची म्हटलेली आहे की जग कसं अजब आहे. देवावर प्रेम सर्वांनाच आहे, पण त्याच्या घरी जायची घाई मात्र कुणालाच नाहीये. आपल्या घरात सर्वांनाच देव हवा, पण त्याच्या घरी आपल्या जायच्या विचाराने मात्र मनात धडकी भरते. मग देव आपल्या घरी आला म्हणजे सण उत्सव आणि आनंद, आपण त्याच्या घरी गेलो म्हणजे दुःख आणि शोक. देव आपल्या घरी यावा म्हणून आटापिटा, आपण त्याच्या घरी जाऊ नये म्हणून आटापिटा. देवा घरून येणं म्हणजे जन्म आणि देवा घरी जाणं म्हणजे मृत्यू. दोन्ही अटळ आहे, यांच्यामधील ती गंमत आहे. त्याला आपण आयुष्य असे म्हणत असतो आणि आयुष्य जगत असतो. देव म्हणतो, मी देवाला विचारले, तुला मनुष्याविषयी जास्त आश्चर्य का वाटते? देव उत्तरला, मनुष्य पैसा मिळवण्यासाठी आरोग्य गमावतो व आरोग्य परत मिळवण्यासाठी तो सर्व पैसा खर्च करत असतो. तो भविष्याच्या काळजीत वर्तमानात गमावतो, त्यामुळे तो वर्तमानातही जगत नाही आणि भविष्यातही जगत नाही. तो असा जगतो की कधी मरणार नाही आणि असा मरतो की कधी जगलाच नाही. मग या वाक्यात किती सत्यता आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि कमेंट करून मला नक्कीच सांगा. हे लक्षात घ्या मित्रांनो, मृत्यू व्यक्ती मृत्यू हे किती सुंदर आहे. एका कवीने मृत्यूवर एक सुंदर अशी कविता लिहिली आहे. आयुष्यात 2 मिनिटं कोणी माझ्याजवळ बसलं नाही, आज सगळे माझ्याजवळ बसत आहेत. काही गिफ्ट तर नाही मिळालं आजपर्यंत, आज फुलंच फुलं दिलं जात आहे. मग तरसलो होतो मी कोण्या एका हातासाठी, आता आज खांद्यावर खांदे दिले जात आहेत. 2 पावलं सोबत चालायला तयार नव्हतो कोणी, आणि आज गर्दीमधून जमून जमून सोबत चालत आहेत. आज समजलं की मृत्यू किती सुंदर असतो. मी तर आयुष्य जगत जात होतो, आणि नक्कीच मृत्यूला सर्वजण आपली प्रशंसा करत असतात आणि नियती आहे. तुम्ही हे मनावर घेऊ नये आणि तुमचं काम अगदी चोखपणे तुम्ही केलंच पाहिजे, एवढं मात्र निश्चित आहे. आता मित्रांनो, जग कसं अजब आहे बघा, आणि त्यानुसार जग भरपूर काही गोष्टी बदलत असतं. तक्रार नाही धन्यवाद शिकलो, स्वामी तुझ्या संगतीत स्वामी नम्र व्हायला शिकलो. पूर्वी कोणी टीका केली, तिरस्कार केला आणि तर मन नाराज व्हायचे. आता तुझ्या इच्छेत इच्छा मिळून राहायला शिकलो आणि स्वामी सर्व काही प्राप्त करू शकतो. आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे. त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे तो सर्व काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागत असतो आणि मग आपल्याला स्वच्छ असं पाणी मिळत असतं. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे, आणि नक्कीच कशाचीही अपेक्षा आपण कोणाकडून केली नाही पाहिजे. आपण सर्व आपली कामे आपण स्वतःहून केली पाहिजे, तर आपल्याला अनुभव सुद्धा येत असतो आणि त्या अनुभवातून आपल्याला शिकायला मिळतं आणि सावरायला मिळतं. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व भगवंताच्या इच्छेनेच घडतात, अशी पूर्ण खात्री झाली की मग सुखदुःख उरत नाही. आणि ज्याची खरी अशी निष्ठा आहे त्याचे तेज काही निराळेच असते. अशा माणसाला अचल समाधान लाभते. किंबहुना हेच साधुत्वाचे मुख्य लक्षण जाणावे आणि हे आपल्या अंगी यावे म्हणून साधनाची सर्व खटपट असते. आणि नक्कीच आम्ही स्वामी तुमच्या चरणी नमस्कार करून आम्ही नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला तुम्ही विसरू नका. आणि स्वामी भक्तांनो, तुम्हाला भरपूर आशीर्वाद स्वामी देत आहेत. आता एक लक्षात घ्या की आयुष्यात कुणावर फार काळ रुसू नये, रागवावं, भांडावं आणि जमलं तर भांडण लगेच निपटून टाकावं. नाही जमलं तर तो विषय तात्पुरता किंवा कायमचा वगळून बाकी बोलणं सुरू ठेवावं. पण रुसवा फुगवा अबोला फार काळ चालू ठेवू नये. जी काही वादावादी दिवसात आले असेल ती रात्रीपर्यंत निपटत आणावी. झोपताना रागात झोपू नये. कुणास ठाऊक आपण किंवा दुसरा सकाळी उठेल की नाही. जर देवाच्या दयेने दुसरा दिवस आयुष्यात उजाडलाच तर त्याच्यावर आदल्या दिवसाच्या रुसव्याचे मळप राहत नाही. पण रुसून झोपलो तर झोप व्यवस्थित होतेच असं नाही.
आणि शरीराला आराम मिळाला तरी झोपेतून आणि हे उठल्यावर मन अप्रसन्नच राहते. यात एक प्रकारचा महत्वाचा प्रश्न असा उरतो की माघार कोणी घ्यायची? अहंकार की सर्व नात्यांना सुरुंग लावणारी वात आहे? आपण आपल्या अहंकाराची वात विझवली तर आपण दुसऱ्यापेक्षा स्वतःचा कमीपणा वाटू शकतो, पण या भावनेने आपण ती वात पेटून ठेवतो आणि मग पण बरोबर हे पण बरोबर नाही, दुसऱ्याला काय वाटेल याचा विचार करण्यातच बहुतेक सारे आयुष्य निघून जाते. आणि आपण आपल्या मनाचा स्वास्थ्याचा विचार करावा. आणि अहंकारी मग वात विझवायची, हे विझवण्याची मजा ज्याला कळली तो मोक्षाच्या कर्तृत्वाची आणखी एक पायरी वर चढला हे निश्चित आपण समजू शकतो आणि समजून घेतलं पाहिजे. मग एक गोष्ट लक्षात घ्या, उगाच टेन्शन कशाला घ्यायचं? आता तुमच्याकडे एवढं सगळं काय आहे आणि सर्व काय आहे ते तुम्हाला असं वाटतं की ते सर्व काही एक दिवशी सोडून तुम्हाला जावं लागेल आणि तुमचा परिवार देखील तुम्हाला सोडून जावं लागेल. मग तुम्हाला जे व्यक्तीसोबत तुमचं प्रेम होतं तेही तुम्हाला सोडून जावे लागतील, मग ते घरचे असो किंवा बाहेरचे असो. उगाच टेन्शन कशाला घ्यायचं? कुणासाठी काही किती करा, काही उपयोग नाही. आयुष्य बिंदास जगायचे, कोणाचे वाईट करायचे नाही, कुणाचे वाईट चिंतायचे नाही, कुणाच्या मागे वाईट बोलायचे नाही. फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं. काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही. कुणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही. लोकांची विविध रूपे असतात. सकाळी ती गोड बोलत असतात आणि रात्री फुगून बसत असतात. त्यामुळे लोकांकडे लक्ष दिले तर आपलं जीवन हे पूर्णपणे अस्तव्यस्त होऊन जात असते आणि आपल्याला जीवनातून काही साध्य करायला मिळत नाही आणि आपण काही साध्य करू सुद्धा शकत नाही. त्यामुळे फक्त आपण चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. आपली काम करण्याची पद्धत अशी असावी की चुकीच्या गोष्टींना विरोध करून योग्य गोष्टींना प्रोत्साहन देता आले पाहिजे. कारण असे काम केल्यास एक चांगले नेतृत्व तयार होऊ शकते आणि चांगले नेतृत्व तयार झाले की त्या ठिकाणी भरपूर काही गोष्टी आपण साध्य करू शकतो. यशस्वी होण्याचे स्वप्न साकार करायचे असल्यास त्यासाठी अगोदर कठोर परिश्रम करण्यावर भर द्या. कारण यश मिळवणे तेव्हा शक्य होते जेव्हा आपण मेहनत करत असतो आणि मेहनत ही प्रामाणिकपणे नक्कीच झाली पाहिजे. एखादे काम पूर्ण करण्याचा संकल्प हाती घेतला तर सुरुवातीला अडचणी येतात, तेव्हा ते काम अर्धवट न सोडता पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण मनापासून केला पाहिजे. जीवनात किती माणसे सोबत आहेत यापेक्षा वेळेला किती उपयोगी पडतात याचा विचार करा. कारण याच्यामुळे आपल्याला माणसे ओळखता येतात आणि ही येतील सुद्धा, म्हणून ती जोडताही येतील. हे लक्षात तुम्ही घेतलंच पाहिजे. कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी काय करता येईल हे बघा. कारण काही न केल्यास समस्या अजून वाढतील, तर प्रयत्न केल्यास कठीण काळातून बाहेर तुम्ही नक्कीच पडू शकाल एवढं मात्र निश्चित आहे. कर्तृत्व असे करून दाखवा की स्वागत होईल. कारण प्रयत्न खूप जण करतात, पण कर्तृत्व करून दाखवण्याची जिद्द खूप कमी व्यक्तींमध्ये निर्माण होत असते. यश मिळवण्यासाठी वेळ लागत असेल तर काही हरकत नाही, फक्त अशा वेळी आपले लक्ष विचलित होणार नाही याची काळजी तुम्ही पूर्णपणे घेतलीच पाहिजे. आपण केलेल्या कष्टाचे फळ आपणास नक्कीच मिळेल हा विश्वास कायम ठेवा. कारण आपला स्वतःवरील विश्वासच आपल्याला मजबूत बनवत असतो आणि ध्येयाकडे घेऊन जात असतो. आपण जिंकू शकत नाही म्हणून प्रयत्न करणे सोडू नका. कारण काही विजेते असे होऊन गेलेत की ज्यांनी पराभव पचवून विजय नक्कीच मिळवलाय आणि त्यांचा विजय हा झाला सुद्धा आहे. बऱ्याच गोष्टी आपण समजून घेऊन त्यावर काम करण्याची गरज असते. कारण या जगात प्रत्येक व्यक्तीला आपले जीवन जगायचे असते. त्यामुळे तुम्हाला प्रत्यक्ष मदत खूप कमी लोक करत असतात आणि खूप कमी लोक करणार आहेत. त्यामुळे फक्त तुम्हाला स्वतःवर विश्वास हा ठेवावा लागणार आहे आणि स्वतःला आवरायलाही शिका. कारण खूप वेळा स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवून जीवनातील वास्तविकतेचा सामना आपल्याला करावा लागत असतो आणि तो सामना प्रत्येक व्यक्तीला करावा लागत असतो. जीवनात एखादी गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करताना अनेक अडचणी येतात, तेव्हा आपले प्रयत्न पूर्ण ताकदीने आणि योग्य मार्गाने होतात का याकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे. स्वतंत्र हेच मनाचे तसेच विचारांचे देखील असावे. कारण मनाच्या आणि विचारांचे स्वतंत्र असल्यास आपण योग्य निर्णय नक्कीच घेऊ शकतो. जेव्हा संधी मिळेल तेव्हा आपल्या प्रयत्नाने मिळालेल्या संधीचा योग्य पद्धतीने फायदा करून घ्या. कारण खूप जणांना संधीही मिळत नाही हेही तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. परिस्थिती अनुकूल मिळाली तर आपण यश मिळवू शकतो हा समज मनातून काढून टाका. कारण प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ही आपण यशस्वी नक्कीच बनू शकतो. जेव्हा वेदना होतात तेव्हा वेदना सहन करून पुन्हा नव्याने जीवन जगण्याचे काम करा. कारण फक्त वेदनांकडे लक्ष दिले तर जीवनातील सुख आपणास अजिबात दिसणार नाही आणि मिळणार सुद्धा नाही. मग ते सुख आपल्याला नक्कीच मिळवायचं सुद्धा आहे. म्हणून बदल घडविणे तेव्हा शक्य होते जेव्हा स्वतःबद्दलचा भाग होण्यासाठी प्रयत्न कराल. कारण बदल हा एखाद्या व्यक्तीने मांडलेला एक विचार असतो, तो सत्यात उतरवायचा असतो आणि त्यासाठी खूप मेहनत
आणि कष्ट हे आपल्या जीवनात घ्यावेच लागत असतात. यश हे एका दिवसात मिळत नाही, त्यासाठी कित्येक वर्ष संघर्ष करावा लागतो. त्यामुळे यश मिळवण्यासाठी प्रयत्न करताना आपली मेहनत कमी पडणार नाही ना, याची काळजी तुम्ही स्वतः घेतली पाहिजे. तरच तुमची मेहनत ही रंग लावेल. आणि जिथे पराभवाची चर्चा चालू असेल तिथेही विजय मिळवण्याचा प्रयत्न करा. कारण प्रत्येक वेळी परिस्थिती आपल्या बाजूने नसते आणि आपल्या बाजूने राहणार सुद्धा नाही, हे तुम्ही जीवनाकडून शिकले पाहिजे. जीवनाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा आहे यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. कारण सकारात्मक दृष्टिकोन जीवन जगण्याची प्रेरणा देतो, तर नकारात्मक दृष्टिकोन मनात शंका निर्माण करत असतो. म्हणून तुमच्या मनामध्ये फक्त सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे. आणि तो सकारात्मक दृष्टिकोन असला की तुम्ही जीवनामध्ये नक्कीच विजय मिळवू शकता आणि चांगल्या प्रकारे तुम्ही विजय मिळवू शकता, हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. स्वामी भक्तांनो, जेवढं जास्त तुम्ही चांगले विचार कराल आणि चांगली संगत ठेवाल, तुमचे दिवसही तेवढेच जास्त चांगले जातील, हे मात्र निश्चित. म्हणून एक लक्षात घ्या की स्वामींचा संदेश तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि हा संदेश पुढे ऐकत राहा. नक्कीच मोलाच्या गोष्टी तुम्हाला समजतील. जीवनात स्वतःची तुलना कधी इतरांसोबत करू नका, कारण प्रत्येकाचा जीवनाचा प्रवास हा वेगळा असतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या समस्याही वेगळ्या असतात. तुलना करायचीच असेल ना तर तुमच्या कालची आणि आजच्या दिवसासोबत करा. ती तुम्हाला नक्कीच पुढे नेईल आणि नक्कीच तुम्हाला ती यशस्वी करेल. म्हणून गुलाबाचं फूल जेवढं सौंदर्यामुळे लक्षात राहतं ना, तेवढंच ते त्याच्या संरक्षण करणाऱ्या काट्यांमुळेही लक्षात राहतं. म्हणून सौंदर्याचं रक्षण करण्यासाठी काट्यासारखं बोलणं असेल तर मग व्यक्ती लक्षात राहत असते. आणि या काळात तर आपल्याला तसं वागावंच लागेल. म्हणून समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असून ते अंतःकरणाची संपत्ती आहे. म्हणून समाधान तुम्हाला असायलाच पाहिजे. ज्याला ही संपत्ती सापडते तो माणूस खरा सुखी होऊन जातो आणि आनंदी होऊन जातो. आणि तुम्ही तर स्वामींच्या भक्तीत लीन राहून सुद्धा सुखी, आनंदी आणि समाधानी राहू शकता. मग नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याशिवाय स्वाभिमान आपला जागा होत नाही आणि तोपर्यंत आपण कोणतेही पाऊल मोठे उचलत नाही. म्हणून आपला स्वाभिमान जागा होण्यासाठी नक्कीच आपल्या अस्तित्वावर काहीतरी झालं पाहिजे. तेव्हाच आपल्याला नक्कीच जाग येते आणि आपण पुढचे पाऊल घेण्यास नक्कीच तयार असतो. आयुष्यात तुम्ही कितीही चांगलं काम केलं ना, तरी सुद्धा ज्यांना तुमच्या चुका काढायच्या आहेत ती लोक तुमच्या चुकाच काढणार आणि तुमच्या चुकांवर ते नक्कीच लक्ष ठेवणार आहेत. म्हणून त्या व्यक्तींकडे कधीही लक्ष देऊ नका. तुम्ही फक्त तुपलं चांगलं काम करत राहा. एकटे पडलात तरी चालेल, पण स्वतःचा स्वाभिमान बाजूला ठेवून दुसऱ्याचं मन जपण्याचा प्रयत्न मात्र आयुष्यामध्ये तुम्ही कधी करू नका. जेव्हा सोबत कोणी नसतं ना, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की आयुष्यातील काही कठीण प्रवास हा एकट्यानेच करायचा असतो आणि तो एकट्यानेच आपल्याला करावाही लागणार आहे. म्हणून आयुष्यामध्ये काही ना काही शिकलात तरी चालेल, पण माणसं मात्र ओळखायला शिका आणि ती माणसं जपायला सुद्धा शिका. म्हणून इतरांशी स्पर्धा करू नका, कारण तुमची लढाई कोणी दुसऱ्याशी नाही तर स्वतःशी आहे. आणि स्वतःशी लढाल तर मग तुम्ही नक्कीच तुमच्या स्वतःकडून काहीतरी शिकाल आणि नवीन गोष्टी आत्मसात कराल. म्हणून आयुष्यात मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करा, कारण संधी पुन्हा पुन्हा येत नाही आणि मिळणारही नाही. म्हणून स्वतःला आनंद होईल असं पण काहीतरी करत जा. किती दिवस लोकांचा विचार करणार आणि लोकांसाठी आपण जगणार आहे. म्हणून दुनियादारी करायला वेळ लागते, पण जेव्हा कळते ना तेव्हा माणूस स्वतःमध्ये जगायला लागतो आणि स्वतःमध्ये सर्व काही त्याला आनंद पाहिजे असतो. म्हणून स्वप्न पाहण्यासाठी कोणती किंमत लागत नाही, परंतु पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मात्र मोठी किंमत आपल्याला मोजावी लागत असते आणि ती किंमत आपण आयुष्यातून अनुभवून घेऊन ही चुकवू शकतो. म्हणून कोणी चांगलं आपल्याला समजावं म्हणून गोड बोलण्यापेक्षा 2 शब्द जास्त बोला, पण तोंडावर पण खरं बोला. आणि खरं बोलायला आपण शिकलंच पाहिजे. माणूस यशस्वी तेव्हाच होतो जेव्हा तो स्वतःचा बदलण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्यामध्ये स्वतःमध्ये भरपूर काही बदल करतो. म्हणून आयुष्यात सर्व काही सोडा, पण हसणं आणि स्वप्न पाहणं निश्चित कधी सोडू नका. आणि ते तुम्ही सोडलत तर मग तुमची जीवन जगण्याची आशा ही पूर्णपणे मरून गेलेली असते. म्हणून पुन्हा एकदा आयुष्याची नवीन सुरुवात करा. जी अपेक्षा दुसऱ्यांकडून केली होती तीच अपेक्षा स्वतःकडून करा आणि स्वतःला तुम्हाला काम करायला लागेल तरच तुम्हाला त्यांचे फळं मिळणार आहेत. म्हणून शुद्ध खळखळून वाहणाऱ्या पाण्याला माहिती नसतं की पुढचा रस्ता आपला गढूळ असेल. तसंच उगवलेला दिवस हा बेभानपणे जगा, कारण पुढे जाऊन कसा मावळेल हा कोणालाच माहीत नाही आणि माहीत नसणार सुद्धा आहे. म्हणून एक गोष्ट कायमची तुम्ही लक्षात ठेवायची, ज्याच्या अंगात जिद्द असते ना त्याच्यासाठी कोणतीच गोष्ट अशक्य नसते. तो ती गोष्ट मिळून राहतो
आणि त्या गोष्टीसाठी तो आतोनात प्रयत्न सुद्धा करत असतो. म्हणून कोणतीच गोष्ट ही सोपी नसते आणि सोप्या गोष्टी करून हवं ते मिळवता येत नाही. म्हणून आपल्याला मोठं पाऊल हे आयुष्यात उचलावंच लागतं. संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो. बाकी चांगल्या काळात तर न ओळखणारे सुद्धा ओळख आपल्याला दाखवत असतात. आणि म्हणून आपण फक्त आपल्यासाठी जिंकायचंय आणि आपल्याला चांगलं वाटेल तेच मात्र आयुष्यामध्ये करायचंय. आनंद मिळतोय तर घ्यायला शिका जीवनाचा, कारण हे दिवस पुन्हा पुन्हा येत नाही आणि तुम्ही या दिवसाला जगूही नंतर शकणार नाही. म्हणून हे दिवस चांगल्या प्रकारे जगून घ्या आणि चांगल्या प्रकारे तुम्ही मेहनत करा आणि मेहनत करत राहा. थोडा वेळ लागेल पण यश हे नक्कीच तुम्हालाच मिळणार आहे. आणि सकाळची सुरुवात ही नेहमी नव्याने सुरू करा. काल आपल्याबरोबर काय घडलं हे सर्व विसरून आपली मानसिकता नवीन काहीतरी करण्यासाठी तयार झालेली असते. म्हणून ती नवीन मानसिकता ठेवा आणि नवीन सर्व काही तुम्ही आयुष्यामध्ये आपण नक्कीच शिकायला पाहिजे आणि करायला सुद्धा पाहिजे. तेव्हाच माणसाला नवनवीन अनुभव येतात आणि नवनवीन माणसं त्याच्या आयुष्यात भेटतात. आयुष्यात 4 पावलं पुढे जाण्यासाठी कधी कधी 2 पावलं स्वतःच्या मागे ही घ्यावे लागत असतात. तरच आपण उंच झेप घेऊ शकतो. आणि कोणी चांगलं समजावं म्हणून गोड बोलण्यापेक्षा 2 शब्द जास्त बोला, पण आपण त्याच्या नक्कीच समोर ते बोलले पाहिजे आणि तेच आपल्याला पुढे कामातही येतात. कारण असे आपण नक्कीच पूर्णपणे दुसऱ्यांवर अवलंबून राहिलो तर आपण काहीच करू शकत नाही. आपल्यालाही काहीतरी करावं लागणार आहे हे मात्र निश्चित. म्हणून भलेही यशस्वी होण्याची खात्री नसेल, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे आणि ती प्रेरणा तुम्हाला भरपूर गोष्टीतून मिळू शकते. म्हणून तुम्ही तुमचं आयुष्य किती जगत आहात यापेक्षा तुम्ही ते कसं जगतात याला जास्त महत्त्व असतं. आणि आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असं नाही. त्यामुळे काही गोष्टी सोडून दिल्यानेच बरे असतात. परंतु असंही नाही की आपल्याला काहीच जमत नाही. जिथे जिद्द असते तिथे सर्व काही जमतं आणि सर्व काही होतही असतं. म्हणून आयुष्यामध्ये रिस्क घ्यायला शिका, कारण जिथे रिस्क आहे तिथे विजय फिक्स आहे आणि तुमचा विजय हा होणारच आहे. आणि नाही झाला तरी तुम्हाला शिकायला भरपूर मिळत असते. म्हणून यश मिळवण्याचा एक उत्तम मार्ग म्हणे पुन्हा एकदा प्रयत्न करणे. आणि ते पुन्हा एकदा प्रयत्न केल्याने आपण यशाच्या थोड्या लांब असतो तर आपल्याला यश हे मिळून जात असते. म्हणून यश मिळवण्यासाठी टॅलेंटची नाही तर मेहनतीची आवश्यकता असते. आणि तुम्ही किती मेहनत करता हे नक्कीच तुमच्यावर स्वतःवर अवलंबून असते. म्हणून तुम्ही मेहनत ही मनापासून करायची. आयुष्य हे एक सुंदर प्रवास आहे. प्रत्येक दिवसाला एक नवीन अध्याय मानून जगा, कारण संघर्षातूनच सामर्थ्याची खरी परीक्षा होते आणि तीच परीक्षा आपण आयुष्यामध्ये देत असतो. म्हणून आत्मसमाधान ही खरी समृद्धी आहे. ती प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. स्वतःला कधीही कमी लेखू नका. तुमच्या आत्मविश्वासाने अशक्य गोष्ट सुद्धा शक्य होऊ शकतात आणि ते तुम्हाला मिळू शकतात. म्हणून नाते सांभाळताना कधी कधी इतके झुकले जाते की कुटुंबातील एक स्वार्थी व्यक्ती संपूर्ण गहन पोखरू शकते. त्यामुळे स्वार्थ असावा तो घरातील लोकांमध्ये नक्कीच नसावा. म्हणून स्वार्थी दुनियेत कोणी कोणाचे नसते आणि न पारखता जोडलेले नाते हे कधीही टिकत नसते. नात्यांमध्ये स्वार्थीपणा आला की ते नाते तुटायला वेळ मात्र लागत नाही. म्हणून प्रत्येक वस्तूत सौंदर्य असते, पण ते प्रत्येकाला दिसतेच असे नाही. ते कोणी बघितलं तरच त्याला दिसत असतं हे मात्र निश्चित. म्हणून तुम्ही कसे आहात आणि कसे वागता हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. त्यातून तुम्ही इतरांना आनंद देऊ शकता आणि आनंद त्यांच्याकडून घेऊही शकता. म्हणून जीवनात संघर्ष हा अपरिहार्य. प्रत्येक अपयश ही यशाच्या दिशेने एक पाऊल आहे. आयुष्यातील चढउतार हे तुम्हाला अधिक दृढ आणि निर्भीड बनवतात आणि तसेच तुम्ही आयुष्यामध्ये जगतही असतात. म्हणून आयुष्यात आलेल्या अनुभवातून स्वतःला बदलावं लागतं. जर आपण बदल केला नाही तर आपण जिथं आहोत तिथंच राहून आणि जो बदल करेल तो समोर जाईल आणि हे मात्र निश्चित आहे. म्हणून आपण भविष्य सुद्धा बदलू शकतो. त्यासाठी आधी आपल्या सवयी बदलाव्या लागतील. सवयी बदलल्या की भविष्य आपलं बदलणार आहे आणि आपण चांगल्या कामावर लक्ष देणार आहे. म्हणून दुर्बल व्यक्ती एखादे उच्च ध्येय समोर ठेवून समाजात वावरू लागते, तेव्हा धाडस व साहस हे गुण तिच्यात आपोआपच येतात आणि आपोआपच निर्माण होत असतात. म्हणून कोकिळा स्वतःची भाषा बोलते म्हणून ती मुक्त आहे, परंतु पोपट दुसऱ्यांची भाषा बोलतो म्हणून तो पिंजऱ्यात गुलाम बनून राहतो. म्हणून स्वतःची भाषा, स्वतःचे विचार व स्वतःवर विश्वास आपण नक्कीच ठेवला पाहिजे आणि त्यानुसार आपण आयुष्यामध्ये कामे केली पाहिजेत. मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा मन समजून येणारी व्यक्ती नक्की शोधा. आयुष्य तुमचं मनासारखं नक्कीच होऊन जाईल. आणि अपेक्षा करणं चुकीचं नसतं. चुकीचं असतं ते चुकीच्या माणसांकडून अपेक्षा करणं, आणि चुकीच्या माणसांकडून कधीही तुम्ही अपेक्षा करायची नाही हे मात्र निश्चित. म्हणून शरीर पाण्यामुळे, मन सत्यामुळे तर आत्मा ज्ञानामुळे हा पवित्र होत असतो आणि तो त्याप्रमाणे नक्कीच चांगला होत असतो.
म्हणून मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्या चातकाची तहान भागवणे अधिक श्रेष्ठ या जगामध्ये आहे. आणि जगाने माझ्यासाठी काय केले हे पाहण्या अगोदर मी जगासाठी काय केले हे अगोदर आपण विचारात घेतले पाहिजे. आणि सौंदर्य हे वस्तूत नसून ते पाहणाऱ्यांच्या दृष्टीत असते. त्याकरता जीवन फुलपाखरासारखे असू द्या, पण ध्येय मधमाशीसारखे ठेवा आणि हळूहळू मेहनत नक्कीच करत राहा. एक दिवस तुमचा नक्कीच येईल. कोणत्याही व्यक्तीशी चर्चा भांडण होत असताना समाधानी राहण्याची तुमची इच्छा असेल तर तुम्ही बाहेर पडायला हवे आणि तुम्ही त्याच्याशी वादविवाद नक्कीच करू नये. आणि व्यक्तींच्या शिफारसी स्वीकारा, कारण ते विनामूल्य आहे. तरी आपल्या स्वतःच्या निवडींचा पाठपुरवठा करा, कारण त्या मुलांच्या पलीकडे आहेत. हे लक्षात घ्यायला पाहिजे आणि हे तुमच्या लक्षात आलंही पाहिजे. पुन्हा आपले मस्तक झुकू नये. नेहमी ताठ मानेने जगायला आपण शिकले पाहिजे. आणि महान माणसे सतत आत्मशोध घेत असतात. ज्या जाणण्याने स्वतःला जाणले जाऊ शकते तेच खरे ज्ञान असते आणि तेच आपल्याला भरपूर काही शिकवून जात असते. म्हणून ताऱ्या बनण्यासाठी तुम्हाला चमकावे लागते. तुमचा रस्ता तुम्हीच निवडा आणि अंधाराला अजिबात घाबरू नका, कारण अंधारातच तारे जास्त चमकत असतात आणि भरपूर काही ऊर्जाही देत असतात. म्हणून यशस्वी माणूस तो असतो जो दुसऱ्यांनी मारलेल्या दगडांपासून स्वतःचे घर उभे करू शकतो. आणि तो दुसऱ्यांच्या चुका जे बोलत असतात त्यांच्याकडे लक्ष न देता आपल्या कामावर लक्ष देत असतो. म्हणून जर लोक एखाद्या गोष्टीला अशक्य म्हणत असतील तर ती गोष्ट त्यांच्यासाठी अशक्य असेल, तुमच्यासाठी नाही. ती तुम्ही नक्कीच प्राप्त करू शकता आणि त्यामध्ये भरपूर काही गोष्टी मिळवू शकता. म्हणून आयुष्यात वादळ तुमचा मार्ग बिघडवायलाच येतात असं नाही. काही वादळ तुमचा मार्ग साफ करायला देखील येतात, पण त्यांच्याशी लढायला तुम्ही नक्कीच शिकले पाहिजे आणि त्याचे नक्कीच तुम्ही अनुभव घेतले पाहिजे. स्वतःची मेहनत स्वतःलाच करायची असते, कारण दुसरे कोणीच तुम्हाला मदत करणार नसतो. जेवढ्या कष्टाने तुम्ही काम कराल तेवढाच आनंद तुम्हाला काम झाल्यावर मिळणार आहे, हे मात्र निश्चित. म्हणून कधी कधी नंतरचा अर्थ कधीच नाही असा होतो. म्हणून जे काय करायचे ते त्या क्षणी करावे. स्वप्न पहा आणि स्वप्न साकार करा. हेच तुमचं जीवनाचं लक्ष होणार आहे आणि हेच लक्ष तुमचं पाहिजे सुद्धा. म्हणून तुम्ही फक्त आयुष्यावर आणि मेहनतीवर लक्ष द्यायचंय आणि जेवढं चांगलं होईल तेवढं चांगलं करण्याचा आपण प्रयत्न आपल्याकडून केला पाहिजे. कोणताही निर्णय घेताना विचार करून निर्णय घ्या, कारण अतिघाई संकटात नाही एवढं मात्र लक्षात आपण ठेवलं पाहिजे. आणि आयुष्यात कोणताही निर्णय घेताना तुम्ही कसा घेता आणि काय विचार करता त्यामागे काय पूर्णपणे जीवन असतं हे तुम्ही स्वतः ठरवायचं असतं. आयुष्याचं एक पाऊल पुढे यश उभं असतं. तुम्ही फक्त चालत राहिलं पाहिजे आणि चालत असताना तुम्ही फक्त यशाकडे बघितलं पाहिजे, बाकी तुमच्याकडे काही दिसलं नाही पाहिजे. निघून गेलेला क्षण हा कधीच परत मिळवता येत नाही. त्यामुळे जीवनातील प्रत्येक क्षण हा नक्कीच तुम्ही जगून घेतला पाहिजे आणि आनंदाने नक्कीच जगला पाहिजे. माणूस एकटा हारला म्हणजे तो हरत नाही, परंतु तो पुन्हा प्रयत्न करायचे सोडून देतो तेव्हा तो नक्कीच हारतो आणि त्याला जीवनामध्ये काहीही दिसत नाही. म्हणून आयुष्यामध्ये आपल्या आयुष्याची लढाई ही आपल्याला लढावी लागते, कारण लोक फक्त ज्ञान देतात, साथ कोणीच देत नाही. आत्ताच्या काळात प्रत्येकजण आपल्या जीवनात बिझी आहे, पण त्या बिझी जीवनात नक्की काय चाललंय हे कोणालाच माहीत नाही आणि ते त्यांना कळतही नाही. म्हणून एकाच प्रकारे विचार करून वेगवेगळे प्रॉब्लेम्स कधी सुटत नाही. त्यासाठी वेगवेगळा विचार तुम्हाला नक्कीच करावा लागतो. म्हणून कोणतीच गोष्ट सोपी नसते आणि सोप्या गोष्टीकडून हवं ते मिळवताही येणार नाही आणि तुम्हाला मिळणारही नाही. म्हणून घडून गेलेल्या गोष्टींचा विचार करत बसण्यापेक्षा भविष्याचा विचार करा, कारण निघून गेलेला काळ आपल्या हातात नव्हता, परंतु येणारा काळ तरी आपल्या हातात आहे आणि त्याचं आपण संधीचं सोनं देखील करू शकतो. म्हणून स्वप्न पाहण्यासाठी कोणतीही किंमत लागत नाही, परंतु पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मात्र मोठी किंमत ही आपल्याला मोजावी लागत असते. आणि नशिबात नसलेली गोष्ट खेचून आणण्याचे सामर्थ्य प्रत्येकात असते. महत्त्वाचे असते ती फक्त जिद्द आणि ती आपल्यात असली पाहिजे. नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा करून बघू म्हणून केलेली सुरुवात म्हणजे तुमचं यशस्वी होण्याचं पहिलं पाऊल असतं आणि ते पहिलं पाऊल तुम्ही नक्कीच ठेवलं पाहिजे. दुसऱ्यांकडे लक्ष देऊन ताण घेण्यापेक्षा स्वतःकडे लक्ष देऊन ताणाचा पासून दूर राहिलेले कधीही चांगले असते. आणि वेळेनुसार बदलण्यापेक्षा वेळच तुम्ही बदला, कारण चांगली वेळ येत नाही तर ती आणावी लागते आणि आपल्याला स्वतःला प्रयत्न हे करावे लागतात. म्हणून आयुष्यात शिकण्यावरती लक्ष द्या, डिग्रीवरती नको, कारण तुमचं शिक्षणच तुम्हाला आयुष्यात पुढे घेऊन जाईल, ना की डिग्री. आणि त्या डिग्रीमुळे तुम्ही नक्कीच काहीतरी गमावून बसाल आणि भरपूर काही गोष्टी या तुम्ही अनुभव देखील घेऊन बसाल. म्हणून आणखी खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडत असतात. आणि त्यासाठी आपण आतोनात मेहनत करत असतो आणि ती मेहनत खूप काही आपल्याला शिकवून जाते. आयुष्यात शिकण्याकरता लक्ष द्या,
म्हणून तुम्ही फक्त त्या गोष्टी शिका ज्या तुम्हाला आवडतात आणि त्यातून तुम्हाला भरपूर आनंद मिळतो. कारण जीवन निघून जाईल आणि पैसा राहून जाईल, मग तुम्ही काही आनंद घेऊ शकत नाही. संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो. बाकी चांगल्या काळात तर न ओळखणारे सुद्धा आपल्याला ओळख दाखवतात आणि ते आपल्याला विचारत असतात. म्हणून आपल्याजवळ सर्व काही आलं तेव्हा सर्व काही लोक आपल्याजवळ येतील, पण काही नसताना तेव्हा जी लोक येतात त्यांना शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच साथ दिली पाहिजे. असंख्य प्रयत्न करूनही जेव्हा काही हाती लागत नाही तेव्हा एक गोष्ट निश्चित हाती लागते, ती म्हणजे अनुभव. आणि तो अनुभव आपल्याला भरपूर काही शिकवून जातो. म्हणून माणूस बदलत नाही, बदलते ती परिस्थिती, पण कायम राहते ती फक्त मैत्री. आणि देवाने आयुष्यात मित्रच असे पाठवलेत की त्यांच्यामुळे आयुष्यातली सगळी दुःख ही संपली आहेत आणि ती दुःख ती मित्र हे वाटून घेत असतात. म्हणून तसेच तुम्ही चांगले मित्र बनवले पाहिजे. नशिबात असलेलं प्रेम आणि गरिबासोबत केलेली मैत्री आयुष्यामध्ये कधीच धोका देत नाही आणि धोका देऊही शकत नाही. म्हणून मुक्तीसारखी तीव्रता नाही, आनंदासारखा आनंद नाही, लोभासारखा आजार नाही, उदारतेसारखा मात्र धर्म नाही. म्हणून कल्पनेवर पाण्यास पायासारखा दुसरा कोणताही धर्म असू शकत नाही आणि लालसासारखा दुसरा शत्रू नाही, कृपासारखा दुसरा कोणताही छाटणी नाही. तसेच आनंदाच्या बरोबरीने विपुलता अजिबात नसते. म्हणून घराची योग्य योजना ही घराची भव्यता आहे, तृप्ती ही घराची लक्ष्मी आहे, तृप्ती ही घराची महती आहे, अनुकरणीय स्वभाव म्हणजे घराचे शिखर आहे आणि शेजारपण घराचा आनंद मात्र नक्कीच होऊन जातो. म्हणून मनुष्याला प्रथम मतलब असल्याशिवाय त्याला कोणीही धर्म नसतो. अनुकूलतेने वागणे हा प्रत्येकाचा धर्म आहे. त्यामुळे प्रत्येकाने सहानुभूतीने वागले पाहिजे आणि तसाच विचार चांगला केला पाहिजे. महान विचार, सकारात्मक भावना आणि स्वीकार हे आचरण हे जीवनाचे खरे विपुलता आहे. आणि खरे यश मिळवण्याचा मुख्य सर्वात आदर्श मार्ग म्हणजे इतरांना यशस्वी होताना पाहण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि आनंदात असंख्य सदस्य असतात. जी व्यक्ती टिकून राहण्यात भाग घेते तीच आपली खरी सोबती असते आणि शेवटपर्यंत आपल्यासोबत टिकत असते. म्हणून संस्कार आणि विकास जो साध्य करतो तो माणूस असतो आणि जो साध्य करत नाही तो मात्र प्राणी असतो आणि त्याला कोणत्याही प्रकारच्या भावना नसतातही. म्हणून कोणी आपल्याला वाईट म्हटलं तर जास्त मनावर घेऊ नका, कारण या जगात असं कोणीही नाही ज्याला सगळी चांगली म्हणतात. प्रत्येक व्यक्ती ही कोणाला कोणाला तरी नावेही ठेवतच असतात. म्हणून शांत राहून आपलं काम करत राहा, कारण कोणतीच गोष्ट ही शेवटपर्यंत नाही आणि ती शेवटपर्यंत असणारही नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, वाईट काळात माणूस स्वतःच्या कामाला येतो. लोक फक्त आपल्या वाईट काळाची मजा घेतात आणि ती मजा नक्की शेवटपर्यंत घेत असतात आणि ते आपल्याला कधी साथ मात्र देणार नाही. म्हणून जेव्हा माणसाला एकांत आवडायला लागतो तेव्हा माणूस स्वतःसाठी जगायला सुरुवात करतो आणि स्वतःसाठी सर्व काही करत असतो. म्हणून इथे प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त आणि नक्कीच सर्वजण भरपूर काही कामात व्यस्त आहेत आणि त्यांना त्याशिवाय दुसरं काही दिसत नाही. म्हणून माणूस पण आपलं जर मरून गेलं असेल तर मग आपण जीवन जगून काही फायदा नसतो. फक्त मोठमोठ्या गोष्टी करणे ही आजकाल सर्वात मोठी बिमारी बनली आहे. जगा आपण कोणता तरी मोठ्या कारणासाठी जगा, नाहीतर तुमचं जगणं हे जगणं नाही बरं का, आणि ते काहीच असू शकत नाही. म्हणून आयुष्यातील कोडी सोडवायची असतील तर स्वभावात गोडी असायला हवी आणि म्हणून तुमचा स्वभावही चांगला असायला हवा. तुम्हाला जीवनात सुखी राहायचे आहे तर सुख बाहेर नाही स्वतःमध्ये शोधा, मग ते नक्कीच तुम्हाला मिळेल. आणि जवळ घेणारा आपल्याला कोणतरी असावा लागतो आणि आपला ऐकणाराही कोणतरी जीवनामध्ये आपल्या पाहिजे असतो. माणसाला सर्वात जास्त त्रास तेव्हा होतो जेव्हा त्याचा वाईट काळ सुरू असतो आणि त्याच्याजवळ एक रुपयाही नसतो आणि सगळ्यांची त्यांची साथ सोडलेली असते. पण हाच काळ माणसाला भक्कम बनवतो आणि काहीतरी चांगलं निर्माण करण्यासाठी तो त्या माणसाला प्रेरणा नक्कीच देत असतो आणि त्यातून नक्कीच काहीतरी भलाढ्य मोठं होणार असतं, हे मात्र निश्चित. म्हणून आपलं आयुष्य एका वर्षाने कमी झालं म्हणून आपण दरवर्षी सेलिब्रेशन करतो आणि आपण त्याला वाढदिवस म्हणतो. हे किती चुकीचं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून आज लढाल तर उद्याचं यश तुम्हाला असेल. आज फक्त बघत बसाल तर मग उद्याचं स्वप्नच असेल, हे मात्र निश्चित. म्हणून प्रत्येक वेळी माणूसच चुकीचा नसतो, कधी कधी वेळ देखील चुकीची असते. त्यामुळे प्रत्येक वेळी स्वतःला दोष देऊ नका, कारण वेळ खराब आहे, तुम्ही नाही. एवढं फक्त तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. भले यशस्वी होण्याची खात्री नसेल, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे आणि संघर्ष जीवनामध्ये आपण नक्कीच करायला सुद्धा पाहिजे. म्हणून जेव्हा शाळेत होतो तेव्हा शाळा नको वाटायची. आता असं वाटतंय की शाळेत होतो तेच बरं होतं, कारण ही शाळेच्या बाहेरची दुनिया फार वेगळी आहे आणि फार वेगळं आयुष्य आपलं बनवून गेलं आहे. म्हणून आपण यश जरी एका दिवसात मिळत नसलं तरी एक ना एक दिवस ते नक्कीच मिळतं. तुम्ही फक्त मेहनत करत राहा आणि मेहनतीवर विश्वास ठेवा.
आयुष्यात सर्व काही सोडा, पण हसणं आणि स्वप्न पाहणं कधीच सोडू नका, कारण त्यावरच आपलं आयुष्य चालू आहे आणि त्यामुळेच आपण जगत सुद्धा आहोत. म्हणून आयुष्यात असा रस्ता निवडायचा की ज्यावर चालताना कोणी आपल्या आईवडिलांच्या संस्कारावर नक्कीच बोट नको उचलायला, आणि ते उचलायलाही नको पाहिजे. म्हणून दुसरं कोणी तुमचं आयुष्य बदलू शकणार नाही, तुमचे विचारच तुमचं आयुष्य बदलू शकणार. कारण आपण जसा विचार करतो तसेच बनण्याचा आपण प्रयत्न करतो आणि तसेच आपण बनत असतो. म्हणून चांगले दिवस येण्यासाठी आधी वाईट दिवसांशी लढावं लागतं, आणि ते लढावंच लागणार आहे. म्हणून आयुष्यात कितीही मोठ्या अडचणी आल्या ना, तरी हसणं कधी सोडू नका, कारण हसणं सोडून आणि टेन्शन घेऊन अडचणी कमी आणि थोडी होणार नाहीत. म्हणून त्या अडचणी तशाच राहणार आहेत. फक्त आपण आयुष्य चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या रीतीने जगायला पाहिजे, एवढंच मात्र निश्चित. म्हणजे आयुष्यात संघर्ष करण्याची भीती वाटत असेल ना, तर जिथे आहात तिथेच राहणार हे नक्की. कारण संघर्षाचा तुमच्या आयुष्यात बदल घडून आणतो, आणि तेच तुमचे आयुष्य नक्कीच चांगलं करू शकतो. म्हणून आयुष्यात जे आपल्या ध्येयासाठी पेटून उठत नाही त्यांना यश तर सोडाच, पण अपयश सुद्धा मिळत नाही. कारण यश मिळवण्यासाठी अपयश मिळणं सुद्धा फार महत्वाचं आहे, आणि अपयश हे आपल्याला पुन्हा एकदा यशस्वी होण्याची संधी आयुष्यात देत असतं. आणि आयुष्यात कुठे ब्रेक मारायचा आणि कुठे वेग वाढवायचा हे आपल्याला समजलं पाहिजे. म्हणजे आपण कुठे शांत बसायला हवं आणि कुठे बोलायला हवं हे ज्याला समजलं ना, तो आयुष्यातील प्रत्येक लढाई जिंकू शकतो आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तो चांगलाही होऊ शकतो. म्हणून तुम्ही फक्त कोणतेही काम करताना घाई गडबडीत करू नका, कारण तुमची छोटीशी चूक सुद्धा फार महागात तुम्हाला पडू शकते. आणि काल आपल्यासोबत काय घडलं हे विसरून जा. उद्या आपल्याला काय करायचंय याकडे जास्त तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. आयुष्याच्या वाटेवरचा प्रवास हा एकट्यानेच करायला शिका, कारण मशानात आणि राजाच्या सिंहासनावर माणूस एकटाच असतो हे मात्र निश्चित. आणि प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. फक्त आपल्याला माहिती असतं की आपल्या आयुष्यात काय चाललंय ते. म्हणून त्यामुळे दुसऱ्यांच्या पद्धतीने चालण्यापेक्षा आपल्या पद्धतीने चाला, नाहीतर दुसऱ्यांच्या हातातील कठपुतली होऊन बसाल हे मात्र नक्कीच. आणि आयुष्यात मागे वळून पाहता येतं, पण मागे फिरून जाता येत नाही. त्यामुळे आयुष्यातील प्रत्येक क्षण हा भरभरून आपण जगला पाहिजे, आणि वर्तमान काळात आपण सर्व विचार केला पाहिजे. आणि थोडक्यात यशस्वी होणं म्हणजे नक्की काय आहे, तर आपण एक छोटंसं झाड लावायचं, ते मोठं होईपर्यंत त्याची काळजी घ्यायची, आणि मग त्या झाडाची फळं आपण खायची, म्हणजे आपण यशस्वी झालो हा त्याचा अर्थ होतो. आणि प्रत्येक प्रयत्नात शक्यतो यश मिळत नाही, परंतु प्रत्येक यशाचं कारण हे प्रयत्नच असतं, आणि प्रयत्नही तितक्याच नक्कीच चांगल्या पद्धतीने आपण केले पाहिजे. आणि आत्ताच्या काळात प्रत्येक जण आपापल्या कामात बिझी असतो, आणि तो बिझी असणारच आहे, कारण हे युग तसं चालू आहे आणि हे कलियुग चालू आहे. इथे कोणावरही विश्वास आपल्याला ठेवता येणार नाही. खरं सांगायचं तर या जगात फक्त यशस्वी लोकांनाच किंमत आहे. म्हणून आपण यशस्वी व्हायचं आहे हाच त्याचा मागचा मोठा उद्देश असतो. यशस्वी आपण झालो नाही तर आपल्याला कोणीहीच इज्जत देत नाही हे मात्र निश्चित. आणि तुम्हाला तुमच्या पायावर उभं राहण्यासाठी सुद्धा 2-3 वर्ष लागली, तर मग यश एका दिवसात कसं मिळेल? यशस्वी होण्यासाठी सुद्धा वेळ तर लागतोच, आणि वेळ लागणारच आहे. म्हणून आयुष्यात काही नाही शिकलात तरी चालेल, पण माणसं ओळखायला शिका. कारण माणसं जशी दिसतात ना तशी ती नसतात, आणि शेवटपर्यंत ती आपल्या सोबतही नसतात. म्हणून जसे आहात तसेच राहा, कारण डुप्लिकेटपेक्षा ओरिजिनलला जास्त किंमत असते, आणि ती किंमत आपण टिकून ठेवली पाहिजे. एक छोटासा चुकीचा निर्णय सुद्धा आपलं संपूर्ण आयुष्य बिघडवू शकतो. त्यामुळे प्रत्येक वेळी कोणताही निर्णय घेताना तो विचार करून आणि योग्य तो निर्णय आपण आयुष्यात घेतला पाहिजे. तुम्ही जे दुर्लक्ष करता त्याबद्दल सावध राहत जा, कारण काही वेळा तुम्ही जे दुर्लक्षित करताना तेच जास्त गरजेचं असतं, आणि तेच तुम्हाला नक्कीच मिळवायचं असतं, आणि ते कधीच सोडायचंही नसतं. म्हणून यश मिळवायचे असेल तर स्वतःवरती काही बंधने आपल्याला घालायला लागतील, आणि ती बंधने घालण्यासाठी आपण तयारीत असलो पाहिजे. आणि तुम्हाला माहित नाही आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट गमावली आहे, आणि ते म्हणजे तुमचं बालपण. आणि तेच तुमचं खरं आयुष्य होतं, आणि त्यातच तुम्ही खरे जगतही होता. म्हणून आज लोकांना लवकर यशस्वी व्हायचं आहे, कारण त्यांना दुसऱ्या कोणाला तरी काहीतरी सिद्ध करून दाखवायचं आहे, आणि हीच गोष्ट त्यांना कमकुवत बनवते आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना प्रगती करू देत नाही. म्हणून सर्वात मोठी रिस्क ही तुम्ही रिस्क न घेण्यात आहे. आजच्या या बदलत्या जगात तुम्ही रिस्क घेतली नाही तर तुम्ही अपयशी झालाच म्हणून समजा, आणि तुम्हाला कोणीही विचारणार नाही, आणि कधीही तुमचं नातं हे कधीच टिकून राहणार नाही. कारण तुम्ही यशस्वी नसलात तर कोणतीच व्यक्ती तुमच्या वाट्याला येणार नाही आणि तुम्हाला काहीही सांगणार नाही, कारण ती व्यक्ती त्याच्या आयुष्यात नक्कीच काहीतरी चांगलं करत असणार, आणि ती तुम्हाला कधीही सांगू शकणार नाही आणि कधीही बोलू शकणार नाही. म्हणून आपण फक्त आपल्या विचारांवर आणि आपल्या ध्येयावर नक्कीच आपण लक्ष दिलं पाहिजे, आणि त्या ध्येयावर आपण लक्ष दिलं
तर आपण त्या आयुष्यात आपण काहीतरी करू शकतो आणि त्या ध्येयाच्या पुढे वाटचाल करून आपण काहीतरी मिळवू शकतो. म्हणून गरजेच्या वेळी हक्काच्या माणसाने वेळ नाही दिला की आपलेपणाची व्याख्याही आपल्याला समजत असते. आणि वाईट तर तेव्हा वाटतं जेव्हा समोरच्याला माहिती असतं की आपल्याला कोणत्या गोष्टींमुळे त्रास होतो, तर ती व्यक्ती जाणून बुजून तीच गोष्ट करत असते. म्हणून एकदा मनातून माणसे उतरली ना, तर ती काय करतात, कुठे जातात आणि त्यांच्या आयुष्यात काय काय घडते या गोष्टींचा आपल्याला थोडा पण फरक पडायला नको. ती बदलली तिथेच आपला विषय संपलेला असतो आणि आपल्यामुळे कोणाला त्रास होतोय असं समजतात त्या व्यक्तीपासून दूर गेलेलं कधीही चांगलं. उगाच आपल्यामुळे कोणाच्या आयुष्यात नक्कीच प्रॉब्लेम नको असतात आणि काही नाते आपल्यासाठी बनलेले नसतात. आपण उगाच त्या नात्याला आपलं बनवण्यासाठी हट्ट धरत असतो. खरं तर ते नातं आपलं नसतं आणि ती व्यक्ती पण आपली नसते आणि शेवटपर्यंत होत नाही. म्हणून तुम्ही फक्त जीवनामध्ये इमानदारी आणि प्रामाणिकपणा हा ठेवला पाहिजे. तरच तुम्ही आयुष्य हे चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या रूपाने तुम्ही जगू शकता. कारण इमानदारी आणि प्रामाणिकपणा आपल्याला आयुष्यात चांगल्या गोष्टी शिकवत असतो आणि चांगल्या गोष्टी आपल्याकडून करून घेत असतो. कारण या गोष्टी करत असताना आयुष्यातून जो आलेला अनुभव असतो तोच आपल्याला शिकवत असतो आणि त्यातूनच आपण शिकायला सुद्धा पाहिजे. म्हणून मनुष्याची जीभ उत्तम चित्रकार आहे. तिने जे बघितले नाही ते ती उत्तम रंगवू सांगू शकत नाही, हे मात्र निश्चित. आणि तुम्ही कर्माचा पाठलाग करा, भाग्य तुमचा पाठलाग नक्कीच करणार आहे. आणि संघर्षाच्या कुरुक्षेत्रात स्वतःला सिद्ध करताना ओळखीचेच काटे मनाला जास्त रुतत असतात आणि तेच तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मनाशी प्रेमाची गाठ बांधून तू सुखी हो, तो होईल तुझा कृष्ण, तू त्याची रुक्मिणी हो. आणि असं जे जीवन नक्कीच आपण जगायचंय. आयुष्यातील प्रत्येक घडी आपल्याला मनासारखी बसत नसते. प्रत्येकाला तडजोड ही करावीच लागते आणि काही ना काहीतरी ऍडजस्ट त्याला करावंच लागत असतं. म्हणून सुखाच्या मागे धावताना आपली माणसं जपायला शिका. कारण सुखाचा उपभोग घेताना सोबत प्रियजन नसतील तर ते सुखही दुःखाप्रमाणे आपल्याला भासेल. आणि सुखाच्या मागे धावताना नक्कीच आपण त्यांना जपलं पाहिजे. संपत्तीपेक्षा ज्ञान श्रेष्ठ असते. कारण आपल्याला संपत्तीचे रक्षण करावे लागते, पण ज्ञान आपले रक्षण करते आणि आपल्यासाठी नक्कीच ते पुढाकार घेत असते. म्हणून माणसाने त्याचा विचार करावा. ज्यांना आपण आवडतो, नाव ठेवणारे असेल काय नसेल काय, त्याने असा काय फरक पडत नाही आणि त्याचा विचार आपण नक्कीच करायचा नसतो. समस्येचा शेवटचा उपाय म्हणजे क्षमा. एकतर करा किंवा मग मागा. हेच दोन्ही नक्कीच तुमच्याकडं हे पर्याय असतात आणि हेच पर्याय तुम्ही अवलंबले पाहिजे. आणि त्यानुसार आयुष्यात जीवनात तुम्हाला भरपूर काही गोष्टी या शिकायला मिळतील आणि त्या शिकत शिकत तुम्ही पुढे जीवनात वावरायचं आहे. विचार करावा दुसऱ्याचा, मनाचा आणि मानाचा, तरच टिकून राहील जीवनात नाजूक बंद नात्यांचा. आणि ते नातं आपण टिकून ठेवू आणि ते शेवटपर्यंत आपल्या सोबतही राहील. म्हणून मित्रांनो, तुम्ही फक्त माऊली म्हणतात तसं करा. जीवनात समाधान शोधलं की तक्रारी आपोआप तुमच्या कमी होत असतात आणि तक्रारी तुम्ही कोणासोबत करत सुद्धा नाही. फक्त तुम्ही चांगले कर्म करत राहा. आजकाल लोक गरज पडल्यावर रुईसारखं नरम होतात आणि गरज संपली की सुईसारखं टोचत असतात. म्हणून जेव्हा वसुलीला येतं तेव्हा कोणाचंच वशीला चालत नाही. कारण कर्म हे सगळ्यांकडून वसूल करत असतं आणि कर्म हे कोणाला सोडत नसतं. कारण त्याला माहिती असतं की कोण व्यक्ती कसा वागलाय आणि कोण व्यक्ती कसा जगलाय हे त्याला सगळं काही समजत असतं. आणि आपल्या आयुष्यातील आपल्याला जगण्याचे रस्ते आपण शोधायचे असतात. कारण नशिबाच्या पावलांचे ठसे कधीच सारखे नसतात आणि स्पर्श सुद्धा कधी कधी बरंच काही सांगून जातो. आपल्या माणसांना आपल्या मनांशी सहज तो जोडून जातो. आणि मित्रांनो, हरलेल्या मनाची आशा आहेत आपले स्वामी, थकलेल्या पावलांची दिशा आहेत आपले स्वामी, प्रत्येक अडचणीतल्या मार्गाची साथ आहेत स्वामी, पडल्यावरती घाबरू नको मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणारे आहेत आपले स्वामी. म्हणून अडचणी किती येऊ द्या, प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, वादळात दिवा लावल्याने स्वप्न बाळगा, नियती मदत केल्याशिवाय राहत नाही, हे मात्र निश्चित. आणि मित्रांनो, तुम्ही नक्कीच गुरु स्वामी समर्थांना माना आणि ते तुम्हाला सर्व काही देतील. आणि गुरु कोणाचं वाईट नक्कीच आपल्या मनामध्ये ठेवत नाही आणि तुम्हाला चांगलेच आशीर्वाद आपले स्वामी देतील. स्वतःला चांगलं समजून सांगा की जगात फक्त स्वार्थ बघितला जातो, माणुसकी तर फक्त पुस्तकातच शिकवली जाते. आणि हे मात्र निश्चित, आयुष्यात पुन्हा पुन्हा कोणी येत नाही. त्यामुळे समोरच्याची कदर आपण नक्कीच केली पाहिजे. पैसा दान केला म्हणजे देव तुमचा नसतो. देवाला फक्त तुमची चांगली कर्मच आवडतात आणि ती चांगलीच कर्म तुम्ही केली पाहिजे. आणि नक्कीच तुम्ही देवाची ओढ तुम्हाला लागली पाहिजे. कारण जेव्हा देवाची ओढ तुम्हाला लागेल तेव्हा तुम्हाला सर्व काही चांगलं वाटत जाईल आणि सर्वच लोक तुमच्याशी चांगलं बोलत जातील. कारण देवाची ओढ ही खूप चांगली असते आणि ती शेवटपर्यंत टिकून राहत असते. कारण देव आपल्याला सर्व काही शिकवत असतात आणि सर्व काही आत्मबोध आपल्याला देत असतात. म्हणून स्वामी म्हणतात की बाळा, किती खचलास
तरी पुन्हा नव्याने सुरुवात कर, हार मानू नकोस. मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे आणि तुझ्या पाठीशी राहणार आहे हे मात्र निश्चित. आणि मित्रांनो, तुम्ही फक्त स्वतःवर विश्वास ठेवून नक्कीच पुढचं पाऊल ठेवून तुम्ही आयुष्यामध्ये भरपूर काही गोष्टी बदलू शकता आणि भरपूर चांगल्या गोष्टी ह्या बनवूही शकता. वेळ लागला तरी चालेल, पण स्वतःचं एक छोटंसं का होईना साम्राज्य तयार करा. कारण लोक जेव्हा भेटतात ना, तेव्हा ते पहिलं तू कसा आहेस नाही, तर तू सध्या काय करतोस हे मात्र विचारायला पुढे सरसावतात. आणि जोपर्यंत पाहिलेलं स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत थांबू नका. कारण यश मिळवण्यासाठी सतत चालत राहावं लागतं आणि ते चालवत राहावं लागणार आहे. तरच लोक आपल्याला नक्कीच चांगलं म्हणतील सुद्धा. म्हणून इथे आपल्यालाच करावं लागतं. कारण इथे आपल्याशिवाय आपलं कोणीच नसतं आणि कोणी असणारही नाही. कारण आपल्याही दुसऱ्यासाठी कोणी नसतं. म्हणून स्वप्न पाहण्यासाठी कोणती किंमत लागत नाही, परंतु पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मात्र मोठी किंमत आपल्याला मोजावी लागते. उशीर झाला म्हणजे तुम्ही हारलात असा याचा अर्थ होत नाही. असंही होऊ शकतं की तुम्ही एक मोठी लढाई जिंकण्याची तयारी करत आहात आणि ती मोठी लढाई तुम्ही जिंकणार आहात. आणि आयुष्यात जर मोठं व्हायचं असेल तर छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यावेच लागले आणि ते द्यावेच लागणार आहे. कारण त्याच गोष्टी आपल्याला मोठं बनवत असतात आणि आपल्याकडून भरपूर काही गोष्टी या करून घेत असतात. जर तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य असाल तर लोकांच्या नजरेकडे लक्ष देऊ नका. कारण लोकांच्या नजरा गरजेनुसार बदलत राहतात आणि त्या बदलणार सुद्धा आहेत. म्हणून जोपर्यंत तुम्ही करत असलेल्या कामात आवड निर्माण होत नाही तोपर्यंत तुम्हाला यश मिळणं हे अशक्य आहे. आणि ते यश तुम्हाला मिळवू शकणार नाही. कारण तुम्हाला त्या गोष्टीत आवड निर्माण करावी लागेल आणि तरच तुम्हाला ते यश मिळणार आहे. म्हणून तुम्ही फक्त स्वामींविषयी आपुलकी ठेवा आणि स्वामींविषयी नक्कीच प्रेम तुमच्या मनात आलं पाहिजे. तेव्हाच तुम्हाला सर्व काही चांगल्या गोष्टी या समजतील आणि स्वामी असे चांगले आशीर्वाद तुम्हाला देतील की तुम्ही जीवनामध्ये काहीतरी उच्च स्तराचं करू शकता आणि काहीतरी गोष्टी तुम्ही चांगल्या मिळवू शकता. म्हणून फक्त स्वामींवर विश्वास ठेवून जीवन जगा. आणि स्वामी भक्तांनो, हा संदेश जर तुम्हाला आवडला असेल आणि मनापासून आवडला असेल तर तुमच्या मित्राला पुढे नक्की शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली बेल आयकॉन नक्कीच दाबा. याने तुम्हाला लवकरात लवकर आपले व्हिडिओ मिळतील. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.